आज आपण अँटोनिमचा 7वा भाग घेत आहोत. या 7व्या भागामध्ये आपण ई आणि एफ पासून सुरू होणारे जे काही शब्द आहेत, त्यांचे अँटोनिम्स घेणार आहोत. ई पासून सुरू होणारे 40 आणि एफ पासून सुरू होणारे 30 शब्दांचे अँटोनिम्स आपण कव्हर करणार आहोत. सुरुवात करूया पहिल्या शब्दाला. पहिला शब्द आहे एलिगंट आणि एलिगंट शब्दांचे अँटोनिम्स कोणकोणते होतात? त्यापूर्वी एलिगंट या शब्दाचा अर्थ काय होतो? आकर्षक. जे अट्रॅक्टिव्ह असेल, जे सुंदर असेल, जे गॉर्जियस असेल, जे प्लीजिंग असेल, जे अपीलिंग असेल, त्याला आपण अट्रॅक्टिव्ह म्हणतो, त्याला आपण आकर्षक म्हणतो. मग या आकर्षकच्या विरुद्ध असलेले कोणकोणते शब्द आहेत? तर बघा, जे खराब असेल त्याला आपण अगली म्हणतो, म्हणजे ते आकर्षक नाहीये. म्हणून अगली हा शब्द आपल्या या ठिकाणी अँटोनिम होईल. जे विचित्र असेल त्याला आपण बिजार म्हणतो. जे विचित्र असेल त्याला आपण काय म्हणतो? बिजार असं म्हणतो. म्हणून बिजार हे काय होईल? आपल्या या ठिकाणी अँटोनिम होईल. यासोबतच आपण ग्रॉटिस या शब्दाचाही वापर करतो. ग्रॉटिस या शब्दाचाही अर्थ काय होतो? जे काही विचित्र असेल ते. तर या पद्धतीने ही सर्व यांचे काय होतील? अँटोनिम्स होतील. एकीकडे काय आहे? आकर्षक, तर दुसरीकडे काय आहे? तर दुसरीकडे आहे विचित्र, की जे चांगलं नाहीये, जे खराब आहे, जे विचित्र आहे. ओके. सो बघा या ठिकाणी हे आपले अँटोनिम्स होतील. त्यानंतर बघा एन्हान्स. एन्हान्स म्हणजे काय? सुधारणे. एन्हान्स म्हणजे काय? सुधारणे. एखादी परिस्थिती वगैरे असेल किंवा काहीही असेल, त्याला जर आपण सुधारत असू तर त्याला आपण एन्हान्स म्हणतो. मग एन्हान्ससाठी कोणकोणते अँटोनिम्स आहेत? तर एन्हान्ससाठी आपण म्हणू शकतो वर्सन हा एक अँटोनिम होणार. वर्सन म्हणजे काय मित्रांनो? खराब करणे. वर्सन म्हणजे काय? खराब करणे. त्यासाठी आपण डॅबिलिटेट हा शब्द वापरतो. हा अनेक वेळेस आपल्याला एम-पी-एस-सीने आणि सर्व सेवा परीक्षांमध्ये विचारला गेलेला शब्द आहे. डॅबिलिटेटचाही अर्थ काय होतो? खराब करणे, वर्स करणे. आणि आणखी एका शब्दाचा वापर आपण करू शकतो इम्पेअर. इम्पेअर म्हणजे काय? कमजोर करणे, खराब करणे. सो या पद्धतीने हे शब्द आपण यूज करू शकतो. तो आकर्षकसाठी हे अनाकर्षक आहे, विचित्र आहे आणि सुधारण्यात आहे, तर या ठिकाणी आपण काय करतोय? खराब करतोय. या ठिकाणी आपण काय करतोय? खराब करतोय. हे खराब करणे या अर्थाने आपले शब्द या ठिकाणी होतील मित्रांनो. ओके, क्लिअर आहे. आता बघा पुढचा शब्द. पुढचा शब्द आहे एफिकेसी. एफिकेसी म्हणजे काय मित्रांनो? कार्यक्षमता. आपण जे कार्य करतो, ते कार्य करण्याची आपल्यामध्ये एक क्षमता असते. त्याला आपण कार्यक्षमता म्हणतो. मग कार्यक्षमतेच्या विरुद्ध असलेले कोणते-कोणते शब्द होतील? तर कार्यक्षमतेसाठी एफिशियन्सी हा शब्द आपण वापरतो. म्हणून एफिशियन्सीसाठी आपण इन जर जोडला आणि त्याला जर आपण एफिशियन्सी केलं, तर या ठिकाणी इनएफिशियन्सी हा आपला काय होईल? या ठिकाणी अँटोनिम होईल. त्याच्यानंतर आपण कॅपेबल हा शब्द आहे. तर कॅपेबलसाठी आपण इन हा शब्द जर जोडला, तर तो पण काय होईल? इनकॅपेबल होईल. म्हणजे त्या अकार्यक्षम या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर एबल जो आहे त्याला आपण अनेबल म्हटलं. एबल जर आहे त्याला जर आपण अनेबल या ठिकाणी म्हटलं, तर हे पण या ठिकाणी काय होईल मित्रांनो? एक आपलं अँटोनिम तयार होत आहे. तो या ठिकाणी कार्यक्षमता आहे आणि या ठिकाणी काय आहे? अकार्यक्षमता आहे. तो एफिकेसी म्हणजे कार्यक्षमता, इनएफिशियन्सी म्हणजे कार्यक्षमता, इनकॅपेबिलिटी आपण या ठिकाणी म्हणणार. सो आपण इथे थोडंसं चेंज करणार. इथे काय म्हणणार आपण? इनकॅपेबिलिटी. सो या पद्धतीने हा आपला शब्द होईल आणि इथे काय होणार? इनएबिलिटी. इथे काय होणार? इनएबिलिटी हा शब्द होणार आणि आता मात्र हे आपले करेक्ट अँटोनिम्स या ठिकाणी क्लिअर होत आहेत. पुढे शब्द आहे एमिट. एमिट म्हणजे काय? सोडून देणे. एमिट म्हणजे काय? सोडून देणे, टाकून देणे, सोडून देणे. आता या विरुद्ध शब्द कोणते होतील? तर परत आणणे. याला आपण काय म्हणू शकतो? एकीकडे आपण सोडून दिलेलं आहे आणि दुसरीकडे आपण काय केलेलं आहे? परत आणलेलं आहे. मग आपण त्याला काय म्हणू शकतो? त्याला आपण म्हणू शकतो ॲड करतोय. आपण त्याला म्हणू शकतो इन्व्हॉल्व करतोय. आपण त्याला काय म्हणू शकतो? इन्क्लूड करतोय. तर ही सर्व शब्द या ठिकाणी काय होतील मित्रांनो? अँटोनिम्स होतील. ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतोय अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला देखील स्टडी आणि सराव करायचा आहे. जर सारेचे सारे शब्द मी या ठिकाणी लिहून आलो असतो आणि एक-एक शब्द जर तुम्हाला वाचून दाखवला असतं, जसं की एफिकॅसी म्हणजे कार्यक्षमता आणि त्याच्यापुढे हे 3 शब्द जर ऑलरेडी टाइप करून आलो असतो, तर मला फक्त या ठिकाणी तुम्हाला वाचून दाखवावं लागलं असतं. परंतु तसं का केलं नाहीये? ज्या पद्धतीने मी करतोय अगदी त्याच पद्धतीने तुम्ही करावं जेणेकरून हे शब्द आपले दीर्घकाळ लक्षात राहतील. सुरुवातीला आपल्याला फक्त एकच शब्द येईल. मग दुसऱ्या वेळेस आपण जेव्हा परत लिहिण्याचा प्रयत्न करणार तेव्हा आपल्याला 2 शब्द येतील. तिसऱ्या वेळेस आपण लिहिण्याचा प्रयत्न करणार जेव्हा आपण 3 शब्द लिहिल. अनेक वेळेस आपण जेव्हा 7 ते 8 वेळेस लिहिणार तेव्हा ॲक्चुअली आपल्याला हे 3 शब्द जे आहेत ते आठवतील म्हणजे आठवतील. अशी आपल्याला तयारी, स्टडी, प्रॅक्टिस जी आहे ती चालू ठेवायची आहे आणि तेव्हा कुठे जाऊन आपण सिनोनिम्स, अँटोनिम्स जे आहेत ते व्यवस्थितरित्या क्लिअर करत असतो मित्रांनो. आता बघा पुढचा शब्द एनॉर्मस. एनॉर्मस म्हणजे काय? जे विशाल असेल, जे महाकाय असेल ते. जे विशाल असेल ते, जे महाकाय असेल ते. मग आता बघा विशाल, महाकायसाठी आपण अँटोनिम शोधतोय. मग विशालच्या विरुद्ध काय होणार? जे लहान असणार, जे स्मॉल असणार. मग स्मॉलसाठी कोणकोणते शब्द आहेत? तर बघा मिनिस्कूल हा शब्द आहे, ज्याचा अर्थ होतो लहान. त्यानंतर डेमिटिव्ह आहे,
डिमिनिटिव्ह या शब्दाचा अर्थ होतो लहान. त्यानंतर पेटाइट हा शब्द आहे. पेटाइट या शब्दाचाही अर्थ होतो लहान. तुम्ही स्मॉल वगैरे, टायनी वगैरे या शब्दांचाही वापर करू शकतो. त्यानंतर या ठिकाणी दिलेलं आहे इरेज. इरेज म्हणजे काय? मिटविणे. इरेज म्हणजे काय? मिटविणे. सो या ठिकाणी इरेज म्हणजे जर मिटविणे, तर यांचे कोणकोणते अँटोनिम्स होतील? जेव्हा आपण काहीतरी तयार करतो, तेव्हा ते मिटवतो. मग एकीकडे आपण काय करतोय? इरेज करतोय आणि दुसरीकडे आपण काय करतोय? काहीतरी लिहितोय, काहीतरी स्केच करतोय, काहीतरी तयार करतोय. म्हणून आपण या ठिकाणी करणार काहीतरी क्रिएट करतोय. जर क्रिएट करतोय, तर ते त्याच्या विरुद्ध होईल. त्याला आपण इरेज करतोय. काहीतरी आपण डिझाइन करतोय आणि त्या डिझाइनला जर आपण नंतर पुसतोय, तर ते इरेज करतोय, तर ते काय होणार? आपण याचं विरुद्ध अर्थाचं घेणार. डिझाइनच्या विरुद्ध इरेज होणार, क्रिएटच्या विरुद्ध इरेज होणार. इव्हन आपण काहीतरी ड्रॉ करतोय, इव्हन आपण काहीतरी ड्रॉ करतोय किंवा आपण काहीतरी स्केच करतोय, तर ते पण या सर्वांचे विरुद्ध अर्थाचे शब्द या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर एरॅटिक. एरॅटिक म्हणजे काय मित्रांनो? अनियमित. जे अनियमित आहे, जे इरेग्युलर आहे, त्याला आपण काय म्हणतो? एरॅटिक म्हणतो. हा शब्द फार महत्वाचा आहे. आणि मग यांच्यासाठी आपल्याला अँटोनिम शोधायचे, अपोझिट वर्ड शोधायचे आहे. सो जे नियमित आहे त्याला आपण काय म्हणतो मित्रांनो? ज्याला जे नियमित आहे त्याला आपण रेग्युलर असं म्हणत असतो. जे नियमित आणि वेळेवर होत असतं त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण पंक्च्युअल असं म्हणत असतो. जे नियमित आणि वेळेवर होत असतं त्याला आपण कन्सिस्टंट असं म्हणत असतो. सो अशा पद्धतीने कॉन्स्टंट, स्टेडी वगैरे भरपूर शब्दांचा वापर आपण या ठिकाणी करू शकतो. तुम्हाला जितकी जागा मिळेल तेवढे तुम्ही शब्द या ठिकाणी लिहू शकतात. पुढे बघा मित्रांनो, इटर्नल म्हटलेलं आहे. इटर्नल म्हणजे काय? जे अटळ असेल ते. जे अटळ आहे ते कधीच बदलणार नाही ते. आणि मग याच्या विरुद्ध अर्थाचे शब्द कोणते होतील? ते तात्पुरते असतील. मग तात्पुरतेसाठी आपण कोणता शब्द वापरतो? टेम्पररी हा शब्द वापरतो. तात्पुरतेसाठी आपण कोणता शब्द वापरतो? ट्रान्सिएंट हा शब्द वापरतो. तात्पुरतेसाठी आपण कोणता शब्द वापरतो? आपण ट्रान्झिटरी हा शब्द वापरतो. कोणता शब्द वापरतो? ट्रान्झिटरी हा शब्द वापरतो. तात्पुरतेसाठी आपण फ्लेटिंग हा शब्द वापरतो आणि तात्पुरतेसाठी आपण एफिमेरल हा शब्द वापरत असतो. तर ही सर्व शब्द व्यवस्थित लक्षात ठेवायची. हे फार वेळेस आपल्याला विविध परीक्षांमध्ये विचारून झालेली आहेत मित्र-मैत्रिणींनो. त्यानंतर बघा एसेन्शियल. एसेन्शियल म्हणजे महत्त्वाचे हे सगळ्यांना माहिती आहे. जे काही महत्त्वाचे असते, जे काही इम्पोर्टंट असते, जे काही सिग्निफिकंट असते, जे काही व्हायटल असते, ते सर्व महत्त्वाचे असते. मग आता बघा जे कमी महत्त्वाचे असेल त्याला आपण इनसिग्निफिकंट असं म्हणतो. म्हणून या ठिकाणी इनसिग्निफिकंट काय होईल? आपला अँटोनिम होईल. त्याच्यानंतर इम्पोर्टंटला आता अन जोडायचं आणि अनला काय करायचं आहे? अनला इम्पोर्टंट जोडून अनइम्पोर्टंट करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी इसेन्शियल आहे, तर या ठिकाणी नॉन इसेन्शियल आपण म्हणू शकतो. नॉन एसेन्शियल की जे महत्त्वाचे नाही किंवा जे अननेसेसरी आहे, त्याला आपण म्हणू शकतो. तर या पद्धतीने हे सर्व अँटोनिम्स आपले तयार होत आहेत. आणखी बघा मित्रांनो, एव्हिडंट. एव्हिडंट म्हणजे काय? पुरावा. पुरावा म्हणजे काय? जे स्पष्ट आहे ते. मग स्पष्टच्या विरुद्ध काय होईल? अस्पष्ट. मग अस्पष्टसाठी आपण कोणकोणत्या शब्दांचा वापर करतो? तर ऑब्स्कर या शब्दाचा वापर करतो आपण. वेग या शब्दाचा वापर करतो आपण. एम्बिगस किंवा अनक्लिअर या शब्दांचाही वापर करत असतो. ओके. एक्झॅजरेट. एक्झॅजरेट म्हणजे काय? वाढवून सांगणे. एक्झॅजरेट म्हणजे काय? एखादी गोष्ट जी असते ती वाढवून चढवून सांगितली जाते. त्याला आपण एम्प्लिफाय असं म्हणत असतो. मग एखादी गोष्ट नॉर्मल जशी आहे तशी सांगितली जात असेल तर त्याला आपण काय म्हणतो? नॉर्मलाइज म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? ईज म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? सिम्प्लिफाय असं म्हणत असतो, की जशी आहे तशी सांगितली जाते. त्याला आपण काय म्हणतो? सरळ करून सांगितलं जातं. एक्सेसिव्ह. एक्सेसिव्ह म्हणजे काय? भरपूर असणे, गरजेपेक्षा जास्त असणे. मग जे एक्सेसिव्ह आहे, गरजेपेक्षा जास्त आहे, तर त्याच्या विरुद्ध अर्थाचे शब्द कोणते होतील? ज्याचा शॉर्टेज आहे, कमतरता आहे. मग बघा शॉर्टेज काय होईल? शॉर्टेज होईल कमतरता. त्यानंतर पॉसिटी. पॉसिटी काय होईल मित्रांनो? कमतरता. त्यानंतर स्कार्सिटी. स्कार्सिटी पण काय होईल? कमतरता. स्कार्स, स्पार्स वगैरे या शब्दांचा वापरही आपण करू शकतो. पुढे बघा मित्रांनो, एक्झॉस्टिव्ह. एक्झॉस्टिव्ह म्हणजे काय? थकलेला. एक्झॉस्टिव्ह म्हणजे काय? थकलेला. मग एकीकडे थकलेला आहे, तर दुसरीकडे एखादा व्यक्ती कसा असेल? उत्साहवर्धक असेल. मग तो स्फूर्तीला असेल, तर त्याला आपण काय म्हणू शकतो? त्याला आपण अजाईल म्हणू शकतो. त्याला आपण डायनॅमिक असं म्हणू शकतो, की तो व्यक्ती कसा आहे? डायनॅमिक आहे. तो व्यक्ती कसा आहे? एन्थुसियाझमने भरलेला आहे, म्हणून आपण त्याला एन्थुसियास्टिक असं म्हणू शकतो. त्याला आपण एनर्जेटिक पण म्हणू शकतो. सो अनेक शब्द आहे. सो अशा पद्धतीने आपण एनर्जेटिक जेटिक या शब्दांचा वापर आपण करू शकतो. हे पण हां, एवढंच ठीक आहे. आता इथे बघा एक्सपेल. एक्सपेल म्हणजे काय? काढून टाकणे आणि एक्झाइल म्हणजे काय? देशातून बाहेर काढून टाकणे. सो यांचा एकच अर्थ जरी आपण घेतला,
तर यांचे एकच सिनॉनिम्स होतील. ज्याला आपण काय म्हणू शकतो, एखाद्या व्यक्तीला पुन्हा एकदा वेलकम करणे किंवा एखाद्या व्यक्तीला काय करतोय आपण ॲड करतोय किंवा आपण काय करतोय इन्व्हॉल्व करतोय किंवा आपण काय करतोय इन्क्लूड करतोय. सो हे सर्व शब्द या दोघांचीही अँटोनिम्स आपल्याला घेता येईल. एक्सपेल म्हणजे काय? काढून टाकणे. एक्सपेल म्हणजे काय? काढून टाकणे. एखाद्या शाळेतून, कॉलेजमधून एक्सपेल केलं गेलेलं आहे म्हणजे काढून टाकलं. आणि एक्झाईल म्हणजे काय? देशातून काढून टाकणे. देशातून बाहेर करणे किंवा देश बाहेर करणे, देशातून बाहेर करणे. तर मग याच्या विरुद्ध काय होईल? वेलकम करणे. याच्या विरुद्ध काय होईल? ॲड करणे. याच्या विरुद्ध काय होईल? इन्व्हॉल्व करणे किंवा इन्क्लूड करणे असं आपण म्हणू शकतो. आणखी बघा मित्रांनो कोणकोणते शब्द आहे एक्सपेन्सिव्ह. एक्सपेन्सिव्ह म्हणजे काय? जे महाग असेल त्याला आपण काय म्हणतो? एक्सपेन्सिव्ह. मग एक्सपेन्सिव्हचे अँटोनिम्स कोणकोणते होतील? तर बघा एक्सपेन्सिव्हलाच आपण इन जर जोडला तर हा काय होईल? इनएक्सपेन्सिव्ह म्हणजे त्याला आपण काय म्हणणार? स्वस्त. स्वस्तसाठी आपण आणखी कोणता शब्द यूज करतो? चीप हा शब्द यूज करतो. स्वस्तसाठी आपण आणखी कोणता शब्द यूज करतो? रिझनेबल जर असेल तर त्याला आपण काय म्हणतो? त्याला म्हणतो आपण चीप किंवा स्लो प्राईस जरी असेल त्यालाही आपण चीप म्हणतो. एक्सटेंड म्हणजे काय? वाढ करणे. एक्सटेंड म्हणजे काय? वाढ करणे. मग आता बघा कमी करण्यासाठी कोणकोणते शब्द आहे? तर मिटिगेट या शब्दाचा अर्थ होतो कमी करणे. त्यानंतर डिमिनिश या शब्दाचा अर्थ होतो कमी करणे. त्यानंतर अबेट या शब्दाचाही अर्थ होतो कमी करणे. त्यानंतर आपण जर घेतला शब्द आणखी कोणता घेऊ शकतो? कंडेन्स. कंडेन्स या शब्दाचाही अर्थ होतो कमी करणे. ओके. आणखी बघा इकडे आहे एक्सटेन्सिव्ह. एक्सटेन्सिव्ह या शब्दाचा अर्थ होतो विस्तृत. एक्सटेन्सिव्ह या शब्दाचा अर्थ होतो विस्तृत ज्याला आपण काय म्हणतो डिटेल. मग बघा यांचे कोणकोणते अँटोनिम्स होतील. एकीकडे विस्तृत आहे तर दुसरीकडे काय असेल? दुसरीकडे शॉर्टमध्ये असेल. शॉर्टमध्ये असेल म्हणजे काय केलेलं असेल? ब्रीफमध्ये सांगितलेलं असेल. ब्रीफमध्ये सांगितलेलं असेल म्हणजेच काय? कन्साइज केलेलं असेल. कन्साइज केलेलं असेल म्हणजेच काय? प्रिसाइज केलेलं असेल. कंपेंडियम केलेलं असेल. सो या पद्धतीने आपण अनेक शब्द जे आहेत ते या ठिकाणी यूज करू शकतो. पुढे बघा. एक्सटिंक्ट. एक्सटिंक्ट म्हणजे काय? दुर्मिळ. एक्सटिंक्ट म्हणजे काय? जे आता दुर्मिळ झालेलं आहे. मग याविरुद्ध आपण कोणत्या शब्दांचा वापर करू शकतो, की जे आता आहे त्याला आपण अलाईव्ह म्हणतो. जे आता आहे त्याला आपण काय म्हणतो? लाईव्हली असं म्हणतो. जे आता आता अस्तित्वात आहे त्यांना आपण आणखी काय म्हणू शकतो? तर त्यांना आपण प्रेझेंट असं म्हणू शकतो. त्याला आपण काय म्हणू शकतो? प्रेझेंट म्हणू शकतो. सो एक्स्ट्रोव्हर्ट. एक्स्ट्रोव्हर्ट म्हणजे काय? एक असा व्यक्ती जो कसा असेल? बोलका असेल. ओके. बोलका असेल. बोलणे हा त्याचा स्वभाव असेल एक्स्ट्रॉव्हर्ट. मग याच्या विरुद्ध कोणता शब्द होईल? सगळ्यांना माहिती आहे इंट्रोव्हर्ट हा शब्द होईल. आणखी कोणता शब्द घेऊ शकतो आपण? रिझर्व्ड हा शब्द घेऊ शकतो. रिझर्व्ड हा शब्द आपल्याला घेता येईल. आणखी कोणता शब्द घेणार आपण? क्वाइट हा शब्द घेणार किंवा काम किंवा कंपोज्ड हा शब्द आपण घेऊ शकतो. त्यानंतर बघा एलॅबोरेट. एलॅबोरेट म्हणजे काय? विस्तृत करणे. एलॅबोरेट म्हणजे काय? विस्तृतपणे सांगणे. एलॅबोरेट करणे काय म्हणजे काय? विस्तृतपणे सांगणे, विस्तृतपणे करणे असं काहीतरी विस्तृत. आता यांचे अँटोनिम्स बघा. एखादी गोष्ट विस्तृतपणे सांगण्यात येत आहे, तर तीच गोष्ट जेव्हा कमी शब्दांमध्ये बोलली जात असेल, तेव्हा ती ब्रीफमध्ये सांगितली जात असेल, ती शॉर्टमध्ये सांगितली जात असेल आणि ती कन्साइज करून सांगितली जात असेल. म्हणजे इथे पण हेच आपले काय होतील? अँटोनिम्स होतील. पुढे बघा इलेटेड. इलेटेड म्हणजे काय? जो व्यक्ती आनंदी आहे त्याला आपण काय म्हणत असतो? इलेटेड. बघा आता बघा आनंदाच्या विरुद्ध जो व्यक्ती दुःखी आहे त्याला काय म्हटलं जाईल? जो व्यक्ती दुःखी आहे त्याला आपण काय म्हणतो? डिजेक्टेड म्हणतो. जो व्यक्ती दुःखी आहे त्याला आपण काय म्हणतो? डिप्रेस्ड असं म्हणतो. जो व्यक्ती दुःखी आहे त्याला आपण काय म्हणतो? सॅड म्हणतो. जो व्यक्ती दुःखी आहे त्याला आपण काय म्हणतो? मोरोज म्हणतो. जो व्यक्ती दुःखी आहे त्याला आपण काय म्हणतो? मेलान्कोली असं म्हणत असतो. सो अनेक शब्द आहेत. ऑलरेडी आपले हे शब्द घेऊन झालेले आहेत. पुढे बघा एलिव्हेट. एलिव्हेट म्हणजे काय? वर उचलणे. एलिव्हेट म्हणजे काय? वर उचलणे किंवा वर घेऊन जाणे. मग आता एखाद्या व्यक्तीला खाली कोसळत असेल तर त्याला आपण काय म्हणणार? कोलॅप्स म्हणणार. त्याला आपण काय म्हणणार? फेल म्हणणार. त्याला आपण काय म्हणणार? खाली पडत असेल तर त्याला आपण म्हणणार ड्रॉप. ओके. पुढे बघा एलुसिडेट. एलुसिडेट म्हणजे काय? स्पष्ट करणे. एखादी गोष्ट आपण काय करतोय? स्पष्ट करतोय. परंतु ह्याच गोष्टीला जर आपण स्पष्ट करत नसणार, तर ह्या गोष्टीला आपण काय करत आहोत मित्रांनो? तर या गोष्टींना आपण कन्फ्यूज करत आहोत. या गोष्टींना आपण कन्फ्यूज करत आहोत. आणखी आपण काय करत आहोत? कन्फाउंड करत आहोत किंवा आपण काय करत आहोत? बॅफल करत आहोत. ओके. बघा एखादी गोष्ट जी आहे ती एलिसिडेट करणे म्हणजे काय? स्पष्टपणे, ठळकपणे समजावून सांगणे.
आणि याविरुद्ध एखादी गोष्ट आपण अशा पद्धतीने सांगतोय, की जेणेकरून समोरचा व्यक्ती कन्फ्यूज होतोय, कन्फाउंड होतोय, बॅफल होतोय, परप्लेक्स होतोय, पझल होत आहे. पुढे बघा, पुढे आहे एंडेव्हर. एंडेव्हर म्हणजे काय मित्रांनो? ज्याला आपण म्हणतो प्रयत्न. त्याला आपण म्हणतो प्रयत्न. आता प्रयत्नाचा विरुद्ध काय होणार आहे? आळशीपणा होणार आहे. म्हणून या ठिकाणी आपण पहिला शब्द काय घेणार? लेझीनेस घेणार. दुसरा शब्द आपण घेणार लॅसिट्यूड, ज्याचा अर्थ होतो आळशीपणा. तिसरा शब्द आपण घेणार ड्राउझी. ड्राउझी म्हणजे काय? सुस्तपणा. इकडे आहे एंडोर्स. एंडोर्स म्हणजे काय मित्रांनो? प्रदान करणे. एंडोर्स म्हणजे काय? प्रदान करणे किंवा दान करणे ज्याला आपण म्हणतो. प्रदान करणे किंवा दान करणे, ग्रँट वगैरे ज्याला आपण म्हणत असतो. सो एकीकडे काहीतरी दिलं जात आहे, तर दुसरीकडे काहीतरी घेतलं जात आहे, तर याला काय म्हटलं जाणार? स्नॅच म्हटलं जाणार किंवा याला आपण काय म्हणणार? कॅप्चर म्हणणार किंवा याला आपण काय म्हणणार? एक्वायर असं म्हणणार. ओके. हे सर्व शब्द व्यवस्थित लक्षात ठेवायचे. पुढे बघा एनिग्मॅटिक. एनिग्मॅटिक म्हणजे काय? जे कोड्यात सांगितलं जातं, कूटमय पद्धतीने जे असणार आहे. ओके. कूटमय म्हणजे कोड्यात जे सांगितलं मिस्टेरियस जे असेल ते. मग यांचे अँटोनिम्स काय होतील? तर जे सिम्प्लिफाय करून सांगितलं जात असेल, जे सिम्प्लिफाईड असेल, जे सिम्प्लिफाईड असेल किंवा जे सिंपल असेल किंवा जे ईझी असेल ते. जे सिंपल असेल, जे ईझी असेल ते. इकडे बघा एन्मिटी. एन्मिटी म्हणजे काय? शत्रुत्व. एन्मिटी म्हणजे काय? शत्रुत्व. मग शत्रुत्वाच्या विरुद्ध काय होईल? मित्रत्व होईल. मग त्याला आपण काय म्हणणार? त्याला आपण म्हणणार फ्रेंडलीनेस. त्याला आपण काय म्हणणार? फ्रेंडलीनेस. फ्रेंडलीनेस. त्याच्यानंतर आपण म्हणणार त्याला अॅमिकेबल. त्याला आपण काय म्हणणार? अॅमिकेबल किंवा त्याला आपण काय म्हणणार? कॉर्डियल. सो या पद्धतीने आपण हे सर्व शब्द यूज करू शकतो. एकीकडे शत्रुत्व आहे, तर दुसरीकडे काय आहे? मित्रत्व आहे. दुसरीकडे काय आहे? आपलंपण आहे. पुढे बघा एंटाईस. एंटाईस म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीला आकर्षित करणे किंवा भुरळ पाडणे. एखाद्या व्यक्तीला आकर्षित करणे आपल्याकडे किंवा भुरळ पाडणे. ओके. तो म्हणजे एक प्रकारचा आपण त्याला काय करतोय? फसवतोय. तर दुसरीकडे काय करणे? तर दुसरीकडे त्याला चांगली वागणूक देणे. म्हणजे याला आपण काय म्हणू शकतो? गुड बिहेवियर म्हणू शकतो किंवा याला आपण काय म्हणू शकतो? हेल्प करणे. हेल्प करणे किंवा याला आपण असिस्ट करणे म्हणू शकतो किंवा याला आपण कोऑपरेट असं म्हणू शकतो. ओके. सो ही शब्द जी असतात मित्रांनो, जनरली यांची अँटोनिम्स कमी होताना दिसतात. यांना जेव्हा एखाद्या सेंटन्समध्ये टाकलं जातं, त्यानुसार मग आपण याचा अर्थ जो आहे तो घेतो आणि मग त्यानुसार आपण अँटोनिम्स शोधत असतो. इरॅडिकेट बघा. आता इरॅडिकेट म्हणजे काय? तर इरॅडिकेट म्हणजे नष्ट करणे. इरॅडिकेट म्हणजे काय? नष्ट करणे. मग बघा नष्ट करण्यासाठी कोणकोणते अँटोनिम्स आहेत. एकीकडे आपण नष्ट करतोय, तर दुसरीकडे आपण काय करतोय? एस्टॅब्लिश करतोय. दुसरीकडे आपण स्थापन करतोय. स्थापन करण्यासाठी आणखी कोणता शब्द आहे? फाउंड आहे. स्थापन करण्यासाठी आणखी कोणता शब्द आहे? सेटअप आहे. स्थापन करण्यासाठी आणखी कोणता शब्द आहे? इन्स्टॉल हा शब्द आहे. कोणता शब्द आहे? इन्स्टॉल हा शब्द आहे. ओके. सो या सर्व शब्दांचा वापर आपण करू शकतो. आणखी आपण काय म्हणू शकतो, की एकीकडे आपण नष्ट करतोय, तर दुसरीकडे आपण क्रिएट करतोय. एकीकडे आपण नष्ट करतोय, त्याच्या विरुद्ध आपण काय करतोय? जनरेट करतोय. एकीकडे आपण नष्ट करतोय, त्याच्या विरुद्ध आपण काय करतोय? बिल्ड करतोय. एकीकडे आपण नष्ट करतोय, त्याच्या विरुद्ध आपण काय करतोय? कन्स्ट्रक्ट करतोय. या सर्व पद्धतीने आपण यूज करू शकता. हा शब्द इकडे घेऊया आपण. एस्टीम. एस्टीम या शब्दाचा अर्थ काय होतो? सगळ्यांना माहिती असेल. एस्टीम या शब्दाचा अर्थ होतो आदर करणे. एस्टीम या शब्दाचा अर्थ होतो आदर करणे, ज्याला आपण मान देणे, सन्मान देणे असं म्हणत असतो. मग या शब्दाचे विरुद्ध अर्थाचे शब्द कोणते होतील? बघा अँटोनिम्स कोणते होतील? तर मग बघा एकीकडे आपण म्हणतोय मान देणे, आदर देणे, सन्मान देणे, तर दुसरीकडे आपण या व्यक्तीचा काय करतोय? अपमान करतोय. अपमान करण्यासाठी अबेस या शब्दाचा वापर केला जातो. अपमान करण्यासाठी डेबेस या शब्दाचा वापर केला जातो. अपमान करण्यासाठी इन्सल्ट या शब्दाचा वापर केला जातो. अपमान करण्यासाठी ह्युमिलिएट या शब्दाचा वापर केला जातो मित्रांनो. सो अनेक शब्द आहेत, की ज्यांचा वापर आपण करू शकतो. पुढे बघा युलॉजी. युलॉजी म्हणजे काय? स्तुती करणे. युलॉजी म्हणजे काय मित्रांनो? स्तुती करणे. मग स्तुती करणे जर युलॉजी आहे, तर टीका करणे काय होतील? तर टीका करणे याच्या विरुद्ध अर्थाचे शब्द होतील. सी वरनच आपल्याकडे 3 शब्द आहेत टीका करण्यासाठी. तर पहिला सी जो आहे तो काय तयार करतो? क्रिटिसाइज तयार करतो. दुसरा सी जो आहे तो काय तयार करतो? कंडेम तयार करतो. आणि तिसरा सी जो आहे तो काय तयार करतो? सेन्श्युअर तयार करतो. तर या पद्धतीने टीका करण्यासाठी ही 3 शब्द आपली झाली. एक्सप्लिसिट म्हणजे काय मित्रांनो? जे ठळक असेल, जे स्पष्ट असेल ते. तर याविरुद्ध जे अस्पष्ट असेल ते. मग अस्पष्टसाठी आपण कोणत्या शब्दाचा वापर करतो? वेग या शब्दाचा वापर करतो. अस्पष्टसाठी आपण कोणत्या शब्दाचा वापर करतो? एम्बिगस या शब्दाचा वापर करतो. अस्पष्टसाठी आपण ऑब्स्क्युर या शब्दाचा वापर करत असतो.
पुढे बघा एक्झिलरेट. एक्झिलरेट म्हणजे काय? आनंदी करणे. एखाद्या व्यक्तीला आनंद देणे त्यासाठी आपण एक्झिलरेट हा शब्द वापरतो. तो एखाद्या व्यक्तीला दुःख देणे, त्रास देणे त्यासाठी मग आपण कोणता शब्द यूज करणार? ट्रबल हा शब्द यूज करणार. एखाद्या व्यक्तीला त्रास देणे त्यासाठी आपण टॉर्चर हा शब्द यूज करणार. एखाद्या व्यक्तीला त्रास देणे त्यासाठी आपण टॉर्मेंट हा शब्द यूज करणार. त्यानंतर आपण एनॉय हा शब्द यूज करणार. अनेक शब्द आहे. आणखी बघा एरी. एरी म्हणजे काय? अलौकिक. एली म्हणजे काय? अलौकिक. जे या जगताचं नाही, जे या पृथ्वीवरचं नाहीये, त्याला आपण अलौकिक म्हणतो. अलौकिक म्हणजे काहीतरी स्पेशल. मग बघा, जे याच्या विरुद्ध असेल ते कसं असेल? ते फनी असेल किंवा ते सिंपल असेल असं आपण म्हणू शकतो किंवा जे नॉर्मल आहे आपण असं म्हणू शकतो, की जे कसं आहे मित्रांनो नॉर्मल आहे किंवा आपण त्याला असं म्हणू शकतो, की ते कसं आहे? ट्रिव्हियल आहे. ते कसं आहे? ट्रिव्हियल आहे. सो या पद्धतीने. एक्सेंट्रिक म्हणजे काय? जो व्यक्ती विचित्र असेल त्याला एक्सेंट्रिक असं म्हटलं जातं. एक्सेंट्रिक म्हणजे काय? विचित्र. जो व्यक्ती विचित्र असेल तो एक्सेंट्रिक असेल. मग एक्सेंट्रिकच्या विरुद्ध कोणकोणते शब्द येतील? जो व्यक्ती कसा असेल? चांगला असेल. मग चांगल्या व्यक्तीला आपण काय म्हणत असतो? चांगल्या व्यक्तीला आपण म्हणतो मॉडेस्ट. चांगला जर व्यक्ती असेल तर त्याला आपण काय म्हणतो? गुड म्हणतो. चांगला जर व्यक्ती असेल तर त्याला आपण काय म्हणतो? स्मार्ट असं म्हणत असतो. सो ही आपली अँटोनिम्स होतील. नंतर एन्व्ही. एन्व्ही म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीला बोर करणे, कंटाळवाणं कंटाळवाणे कंटाळवाणे वाटणे. एन्व्ही म्हणजे काय? कंटाळवाणे वाटणे. मग दुसरीकडे त्यांच्या विरुद्ध काय होईल? तर त्याला कसं वाटत आहे? एनर्जेटिक वाटत आहे. सो एनर्जेटिक वाटत आहे. त्याला कसं वाटत आहे? त्याला एन्थुसियास्टिक वाटत आहे. ओके. त्याला कसं वाटत आहे? तर त्याला रिजुव्हनेट वाटत आहे किंवा आपण म्हणू शकतो, की त्याला कसं वाटत आहे? डायनामिक वाटत आहे. सो अशा प्रकारच्या शब्दांचा आपण वापर या ठिकाणी करतो मित्रांनो. आणखी बघा कोणता शब्द आहे एक्झॉर्ट. एक्झॉर्ट म्हणजे काय? प्रोत्साहन देणे, प्रेरणा देणे. एक्झॉर्ट म्हणजे काय? प्रोत्साहन देणे किंवा प्रेरणा देणे. मग दुसरीकडे आपण काय करतोय? त्याच्या विरुद्ध अर्थाने प्रोत्साहन न देता आपण त्याला काय करतोय? हतोत्साहित करतोय म्हणजे आपण त्याला काय करतोय? डिस्करेज करतोय. आपण त्याला काय करतोय? हतोत्साहित करतोय म्हणजे आपण काय करतोय? त्याला अबॅश करतोय. आपण काय करतोय? त्याला लेट डाउन करतोय. ओके. आपण त्याचा अपमान करतोय. त्यानंतर बघा मित्रांनो एक्झॉनरेट. एक्झॉनरेट म्हणजे काय? मुक्त करणे. एखाद्या व्यक्तीचा एखाद्या अ, गुन्ह्यातून जर मुक्त करायचं असेल, तर आपण एक्झॉनरेट किंवा ॲक्विट या शब्दाचा वापर करत असतो. सो एकीकडे आपण त्याला मुक्त करतोय आरोपातून, दुसरीकडे आपण त्याच्यावर आरोप करतोय म्हणजे काय होईल? अॅक्यूज होईल. म्हणजे आपण त्याला काय म्हणणार? अलेज होणार. म्हणजे आपण कोणता शब्द यूज करणार? इंडिक्ट शब्द यूज करणार. आणखी कोणता शब्द यूज करणार? आपण चार्ज. सो एकीकडे प्रोत्साहन देणे, दुसरीकडे आपण हतोत्साहित करतोय. एकीकडे आपण मुक्त करतोय, तर दुसरीकडे आपण त्याच्यावर काय करतोय? आरोप करतोय, ब्लेम करतोय, दोष लावतोय. एक्झॉर्बिटंट म्हणजे काय मित्रांनो? एक्झॉर्बिटंट म्हणजे भरपूर असणे. एक्झॉर्बिटंट म्हणजे काय? भरपूर असणे. मग भरपूरच्या विरुद्ध काय होईल? कमी होईल. मग कमी म्हणजे काय? की ज्याला आपण म्हणतो स्कार्सिटी. कमी म्हणजे काय? की ज्याला आपण म्हणतो पॉसिटी. कमी म्हणजे आपण ज्याला काय म्हणतो? शॉर्टेज. कमी म्हणजे काय? आपण ज्याला म्हणतो डेफिशियन्सी. कमी म्हणजे आपण त्याला काय म्हणतो? मियागर. कमी म्हणजे आपण काय म्हणतो? इन्सफिशियंट. कमी आहे म्हणजे आपण काय म्हणतो? इनॲडिक्वेट. कमी आहे म्हणजे आपण काय म्हणत असतो, की ते कसे आहेत? पॉसिटी आहे, स्पार्स आहे किंवा स्कार्स आहे. आणखी बघा एक्स्टॉल. एक्स्टॉल म्हणजे काय मित्रांनो? स्तुती करणे. सो एक्स्टॉल म्हणजे जर स्तुती करणे, तर त्याच्या विरुद्ध अर्थाचा शब्द काय होईल? टीका करणे. मग टीका करण्यासाठी आताच तुम्हाला सी वरनं 3 शब्द सांगितले. पहिला शब्द सी वरनं काय होईल? तर क्रिटिसाइज होईल. दुसरा शब्द सी वरनं काय होईल? कंडेम होईल. तिसरा शब्द सी वरनं काय होणार आहे? सेन्श्युअर होणार आहे. आणि चौथा शब्द आपण कोणता घेतो? तर चौथा शब्द आपण घेतो लॅम्पून आणि 5वा शब्द आपण घेतो ॲडमॉनिश. सो अनेक शब्द आहेत एखाद्या व्यक्तीची खरडपट्टी काढण्यासाठी, त्यावर टीका करण्यासाठी. फेक. आता एफ पासून आपण सुरुवात करतोय. फेक. फेक म्हणजे काय मित्रांनो? जे काही नकली असेल त्याला आपण फेक म्हणतो. मग फेकच्या विरुद्ध जे ओरिजिनल असेल त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण म्हणतो हे कसं आहे? जेन्युइन आहे. हे कसं आहे? नॅचरल आहे किंवा आपण काय म्हणतो? ओरिजिनल आहे. आपण काय म्हणतो याला? ओरिजिनल आहे असं म्हणतो. पुढे बघा, पुढे म्हटलेलं आहे फॅमिलियर. फॅमिलियर म्हणजे काय? परिचित. फॅमिलियर म्हणजे काय? परिचित. त्याच्या विरुद्ध अर्थाचे शब्द आपल्याला हे घ्यायचे आहेत. पहिला शब्द काय होईल विरुद्ध अर्थाचा? अनफॅमिलियर. पहिला शब्द काय होईल? अनफॅमिलियर. दुसरा शब्द काय होईल मित्रांनो? अननोन. तिसरा शब्द काय होईल? अनरिकॉग्नाइज्ड. अनरिकॉग्नाइज्ड. त्यानंतर चौथा शब्द आपल्या सगळ्यांना माहिती आहे. स्ट्रेंज म्हणजे काय? जो अपरिचित व्यक्ती आहे तो.
त्यानंतर पुढचा शब्द आहे फॅटल. फॅटल म्हणजे काय? जीवघेणी ज्याला आपण नुकसानदायक असं म्हणतो. ज्याला आपण काय म्हणतो हार्मफुल असं म्हणत असतो. सो बघा हार्मफुलसाठी आपण अँटोनिम्स शोधलेले आहेत. पहिला जो आहे तो काय होईल? हार्मलेस होईल. पहिला जो आहे तो काय होईल? हार्मलेस होईल. दुसरा जो आहे तो सेफ होईल आणि तिसरा जो आहे तो काय होईल? सिक्युअर्ड होईल. त्यानंतर फिल्दी, फिल्दी म्हणजे काय? घाणेरडा. फिल्दी म्हणजे काय? घाणेरडं किंवा घाण ज्याला आपण म्हणतो. तर दुसरीकडे काय होणार आहे? तर दुसरीकडे आपण त्याला म्हणणार जे की क्लीन आहे ते किंवा जे नीट आहे ते किंवा जे स्पष्ट आहे, क्लिअर आहे, साफ आहे ते. आणखी बघा फेरोशियस. फेरोशियस म्हणजे काय मित्रांनो? तर फेरोशियस म्हणजे ज्याला आपण म्हणतो जे काही उग्र असेल ते किंवा फेरोशियस आपण म्हणू शकतो जे आक्रमक असेल, जे उग्र असेल त्याला आपण काय म्हणतो फेरोशियस. मग या पलीकडे काय होईल, की जे कसं असेल विनम्र असेल. मग विनम्रसाठी आपण कोणत्या शब्दाचा वापर करतो? मॉडेस्ट. विनम्रसाठी आपण कोणत्या शब्दाचा वापर करतो? लेनाईन आणि विनम्रसाठी आपण कोणत्या शब्दाचा वापर करतो? हंबल किंवा जेंटल. सो हे आपले अँटोनिम्स होतील. त्यानंतर फ्लॉ, फ्लॉ म्हणजे काय मित्रांनो? चूक. फ्लॉ म्हणजे काय? मिस्टेक. तर या ठिकाणी बघा चूक जर होईल, तर त्याला आपण काय म्हणणार, की जे परफेक्ट असेल ते आपलं काय होईल? अँटोनिम होईल. जे ॲक्युरेट असेल ते आपलं काय होईल या ठिकाणी? अँटोनिम होईल. जे फ्लॉलेस असेल, की ज्यामध्ये फ्लॉ नाही, फ्लॉलेस आहे, जे एररलेस आहे त्याला आपण म्हणत असतो. तर ही झाली आपली अँटोनिम्स. त्यानंतर बघा फ्लेक्सिबल. एकीकडे कसं आहे फ्लेक्सिबल आहे म्हणजे कसं आहे लवचिक आहे. तर दुसरीकडे कसं आहे मित्रांनो, तर दुसरीकडे लवचिक नाहीये. लवचिक नाहीये म्हणजे ते कसं आहे हार्ड आहे. लवचिक नाहीये म्हणजे ते कसं आहे सॉलिड आहे. लवचिक नाहीये म्हणजे ते कसं आहे हार्श आहे, कठोर आहे. लवचिक नाहीये म्हणजे ते कसं आहे कोर्स आहे, खडबडीत आहे. ओके. या पद्धतीने न वाकणार आहे. त्यानंतर बघा फ्लरिश. फ्लरिश म्हणजे काय? बहार येणे. फ्लरिश म्हणजे काय? बहारणे ज्याला आपण म्हणत असतो. परंतु या ठिकाणी आता बहरत नाहीये. तर या ठिकाणी वाढ जी आहे ती खुंटलेली आहे. ज्याला आपण काय म्हणतो मित्रांनो, ज्याला आपण श्रिंक म्हणतो, ज्याला आपण वाईदर असं देखील म्हणत असतो. सो एखादी वाढ जी आहे ती वाढ थांबलेली आहे. त्यानंतर फो, फो म्हणजे काय? तर शत्रू. मग शत्रूच्या विरुद्ध कोण होईल? तर शत्रूच्या विरुद्ध होईल मित्र आणि मित्रासाठी आपण काय यूज करतो? फ्रेंड. मित्रासाठी आपण काय यूज करतो? पाल. मित्रासाठी आपण काय यूज करतो? कंपॅनियन. मित्रासाठी आपण काय यूज करतो? कॉन्फिडंट. मित्रासाठी आपण काय यूज करतो? ओपो. मित्रासाठी आपण काय यूज करतो? जो आपला मेट असतो तो. सो फ्युटाईल. फ्युटाईल म्हणजे काय? नापीक जमीन. फ्युटाईल म्हणजे काय? नापीक. फ्युटाईल म्हणजे काय? नापीक. मग नापीकच्या विरुद्ध काय होईल? सुपीक. नापीकच्या विरुद्ध काय होईल? सुपीक. सुपीकसाठी आपण काय वापरतो? फर्टाईल वापरतो. सुपीकसाठी आपण प्रोडक्टिव्ह वापरतो. सुपीकसाठी आपण कोणता शब्द यूज करतो? तर सुपीकसाठी आपण फर्टाईल शब्द लिहूया. फर्टाईल. त्यानंतर प्रोडक्टिव्ह आणि त्यानंतर आपला शब्द येणार आहे या ठिकाणी फ्रुटफुल. या ठिकाणी कोणता शब्द येणार आहे? फ्रुटफुल. सो ही सर्व शब्द या ठिकाणी आपली अँटोनिम्स होतील मित्रांनो. त्यानंतर पुढचा शब्द आहे फॅनॅटिक. फॅनॅटिक म्हणजे जो व्यक्ती कट्टर असेल, आपल्या कुठल्याही तत्वांबद्दल जो व्यक्ती कट्टर असेल, धर्माबद्दल कट्टर असेल, जातीबद्दल कट्टर असेल किंवा कोणत्याही गोष्टीबद्दल जो व्यक्ती कट्टर असेल, त्याला आपण काय म्हणतो? फॅनॅटिक म्हणतो. मग आता बघा ह्याचे कोणकोणते अँटोनिम्स होईल. जो व्यक्ती बॅलन्स्ड आहे. जो व्यक्ती कसा आहे? बॅलन्स्ड आहे. जो व्यक्ती कसा आहे? जो व्यक्ती न्यूट्रल आहे. जो व्यक्ती कसा आहे? जो व्यक्ती बॅलन्स्ड आहे, न्यूट्रल आहे किंवा जो व्यक्ती कसा आहे? इम्पार्शियल आहे, त्याला आपण म्हणू शकतो. तो इंडिफरंट आहे असं आपण म्हणू शकतो. इम्पार्शियल म्हणण्यापेक्षा इंडिफरंट जे आहे ते आपण या ठिकाणी घेऊ शकतो. ओके. ऑलराइट. क्लिअर आहे मित्र-मैत्रिणींनो. बघा पुढचा शब्द आहे फटीग. फटीग म्हणजे काय? थकलेला. एकीकडे एक व्यक्ती थकलेला आहे, तर त्याच्या विरुद्ध दुसरा व्यक्ती कसा आहे? अपोझिट असेल, म्हणजे तो कसा असेल बघा मित्रांनो, तो कसा असेल? एनर्जेटिक असेल, तो कसा असेल? डायनॅमिक असेल, तो कसा असेल? प्रॉम्प्ट असेल किंवा तो कसा असेल? क्विक असेल किंवा तो व्हायटलाइज झालेला असेल. फिजिबल, फिजिबल म्हणजे काय? आत्ताच आपण पाहिलं बघा, इथे जो शब्द आहे आपला फ्लेक्सिबल, फ्लेक्सिबल आणि फिजिबल म्हणजे काय? की जो लवचिक असेल तो किंवा जो म्हणजे फिजिबल आहे. जसं पाहिजे तसं आपण त्याला मोड देऊ शकतो. दुसरीकडे हा कसा आहे? तर हा स्टर्न आहे. दुसरीकडे हा कसा आहे? रिजिड आहे. दुसरीकडे हा कसा आहे? हार्ड आहे, कठोर आहे. पुढे बघा पुढचा शब्द आहे फिअर्स. फिअर्स म्हणजे काय मित्रांनो? उग्र. फिअर्स म्हणजे काय? जो व्यक्ती आक्रमक आहे किंवा उग्र आहे. मग जो व्यक्ती आक्रमक आहे किंवा उग्र आहे त्याच्या विरुद्ध काय होईल? अगेन आपण त्याला काय म्हणू शकतो? की जो विनम्र आहे किंवा काइंड आहे, मॉडेस्ट आहे किंवा काइंड आहे किंवा जो व्यक्ती कसा आहे? जनरस आहे तो व्यक्ती.
त्यानंतर बघा फ्लिम्सी. फ्लिम्सी म्हणजे काय? जो व्यक्ती कमजोर असेल तो. सो जे कमजोरला आपण फ्लिम्सी असं म्हणतो. मग कमजोरच्या विरुद्ध काय होईल? जो व्यक्ती कसा आहे? स्ट्राँग आहे. जो व्यक्ती कसा आहे? सिमेंट आहे, मजबूत आहे. जो व्यक्ती कसा आहे? जो व्यक्ती फोर्टिफाईड आहे. ओके. सो या शब्दांचा वापर आपण करू शकतो. फ्लिटिंग, फ्लिटिंग म्हणजे काय? तात्पुरते, क्षणिक. फ्लिटिंग म्हणजे काय मित्रांनो? तात्पुरते क्षणिक. मग याविरुद्ध आपण काय यूज करणार, की जे पर्मनंट असेल ते. जे कसं असेल पर्मनंट असेल ते. मग ज्याला आपण म्हणणार पर्मनंट म्हणजे जे कायमचं असेल ते. त्याच्यानंतर याला आपण म्हणणार इन्सेसंट. इन्सेसंट म्हणजे काय? जे कायमचे असेल ते. त्यानंतर आपण म्हणणार परपेच्युअल. परपेच्युअल म्हणजे सुद्धा काय? कायमचे आणि पेरेनियल म्हणजे सुद्धा काय? कायमचे. पुढे बघा फोर्ज. फोर्ज म्हणजे काय? नक्कल करणे. फोर्ज म्हणजे काय? नक्कल करणे. एकीकडे काय केली जात आहे? नक्कल केली जात आहे. तर फोर्ज दुसरीकडे जसं आहे तसंच केलं जात आहे. म्हणजे या ठिकाणी आपण एक्सप्लेन घेऊ शकतो किंवा आपण काय म्हणू शकतो? इज म्हणू शकतो किंवा जसं आहे तसं ज्याला आपण रिमेन म्हणतो. जसं आहे तसं ज्याला आपण रिमेन म्हणतो किंवा या ठिकाणी आपण कीप हा शब्द घेऊ शकतो. जिथे थोडंसं आपल्याला शब्दाला अपोझिट शब्द घेणं कठोर जातंय, तिथे आपल्याला त्यांनी सेंटेन्स दिलं असतं. आणि जिथे क्लिअरली आपण घेऊ शकतो, डायरेक्ट शब्द दिला जातो. तर बघा या ठिकाणी फ्राइटफुल. फ्राइटफुल म्हणजे कोण जो व्यक्ती घाबरट असेल तो. सो घाबरट व्यक्तीला आपण फ्राइटफुल म्हणतो. मग जो व्यक्ती घाबरत नसेल, जो व्यक्ती शूर असेल, त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण ब्रेव्ह म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण म्हणतो ऑडाशियस म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? इंट्रेपिड असं म्हणत असतो. सो ही सर्व जी शब्द आहेत, ही शूरवीर व्यक्तीसाठी आपण यूज करतो. त्यानंतर आहे फ्रुगल. फ्रुगल म्हणजे काय? जो कंजूस आहे, जो काटकसरी आहे तो. सो फ्रुगल म्हणजे जर कंजूस, काटकसरी, तर लॅविश म्हणजे कोण? जो व्यक्ती फार पैसे खर्च करतो तो. त्यानंतर जो व्यक्ती एक्झॅजरेट करत असेल, एक्झॅजरेट म्हणण्यापेक्षा आपण या ठिकाणी घेऊ शकतो, की लॅविश आहे आणि त्यानंतर एक व्यक्ती आहे प्रॉडिगल. प्रॉडिगलचाही अर्थ काय होतो? खूप सारे पैसे खर्च करणे. आणि एक शब्द आहे ई वर्ण. एक्झॅजरेट तर आपण घेतला. आणखी एक शब्द आहे, तो मला आता आठवत नाही. परंतु तो आपण यूज करतो कशासाठी? जो व्यक्ती फार पैसे खर्च करतो त्यासाठी. लॅविश म्हणजे फार पैसे खर्च करणारा उधळ्या स्वभावाचा व्यक्ती. प्रॉडिगल म्हणजे सुद्धा उधळ्या स्वभावाचा व्यक्ती. इथे एक शब्द जो आहे, तो तुम्ही सांगायचा आहे. आता बघा पुढचा शब्द आहे फॉलोशियस. फॉलोशियस म्हणजे काय? जे चुकीचे असेल ते. फॉलिसियस म्हणजे काय? जे चुकीचे असेल ते. मग जे योग्य असेल त्याला आपण काय म्हणतो? जे योग्य असेल त्याला आपण म्हणतो परफेक्ट. जे योग्य असेल त्याला आपण काय म्हणतो? ॲक्युरेट. जे योग्य असेल त्याला आपण काय म्हणतो? राइट. जे योग्य असेल त्याला आपण काय म्हणतो? करेक्ट. ऑलराइट. पुढे बघा फास्टिडियस. फास्टिडियस म्हणजे काय? एखादा व्यक्ती जो आहे, तो एखाद्या गोष्टीमध्ये फार डिटेलिंगबद्दल फार तो त्या गोष्टीमध्ये फार उत्सुक असतो किंवा त्याला डिटेलिंग फार हवी असते. मग त्या व्यक्तीला मराठीतून काय म्हटलं जाईल, की एखादा व्यक्ती जो आहे कारण याला इंग्रजीतनं तुनक मिजाज हिंदीतनं तुनक मिजाज म्हटलं जातं. असा व्यक्ती, की ज्याला नेहमी सगळ्या गोष्टी एक्सपर्टच पाहिजे, चांगल्याच पाहिजे. परंतु त्या व्यतिरिक्त हा जो आपला अपोझिट शब्द होणार आहे, हा काय होणार आहे? केअरलेस, की याला काहीही पर्वा नाहीये किंवा याला आपण केअर फ्री असं म्हणतो. ह्या डिटेलवर मध्ये जात नाही. केअरलेस किंवा आपण रेकलेस जे आहे ते म्हणू शकतो. इंग्लिशमधनं आपण याला मेटिक्युलस असं देखील म्हणू शकतो. इंग्लिशमधनं आपण याला मेटिक्युलस असं देखील म्हणत असतो. फास्टिडियस पर्सन. पुढे बघा फिन. फिन म्हणजे काय? ढोंग करणे. फिन म्हणजे काय? प्रिटेंड करणे, ढोंग करणे. तो एकीकडे व्यक्ती काय आहे? ढोंग करतोय, ॲक्ट करतोय आणि दुसरीकडे काय आहे? तो रिॲलिटी दाखवतोय. सो रिॲलिटी जी आहे ती येणार. त्याच्यानंतर ओरिजिनॅलिटी जी आहे ती असणार. ओके. त्यानंतर जो फॅक्ट आहे, सत्यता जी आहे, ते असणार आहे. त्यानंतर फर्व्हर म्हणजे काय मित्रांनो? उत्साह. एकीकडे काय आहे? उत्साह, तर दुसरीकडे काय असणार आहे? निरुत्साह. निरुत्साह म्हणजे काय? याला आपण म्हणतो अनइंटरेस्ट. त्याला आपण काय म्हणतो? की तिथे कोणताही इंटरेस्ट नाही म्हणून अनइंटरेस्ट. त्यानंतर ते कसे आहेत? अनएक्साइटेड आहेत म्हणजे कोणताही त्या ठिकाणी एक्साइटमेंट नाहीये. अनएक्साइटेड किंवा अनएक्साइटमेंट ज्याला आपण म्हणतो किंवा कोणत्याही प्रकारचा थ्रिल नाहीये त्या ठिकाणी. पुढे बघा फ्लॅम्बोयंट. फ्लॅम्बोयंट म्हणजे कोण? जो व्यक्ती असा असेल, की जो व्यक्ती आडंबर करतो. म्हणजे काय? की जे नाहीये ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. फ्लॅम्बोयंट ज्याला आपण हिंदीतनं भडकीला असं म्हणतो, परंतु मराठीतनं आपण याला काय म्हणतो बघा? फ्लॅम्बोयंट देखावेबाज व्यक्ती. अ, याला आपण काय म्हणतो? देखावेबाज, की जे नाहीये ते फक्त दाखवण्याचा प्रयत्न करतोय. मग याउलट जो व्यक्ती विनम्र आहे तोच येणार. मग विनम्र व्यक्तीला आपण काय म्हणतो? मॉडेस्ट म्हणतो.
विनम्र व्यक्तीला आपण लेनायंट म्हणतो आणि विनम्र व्यक्तीला आपण आणखी काय म्हणतो, की जो व्यक्ती कसा आहे, हंबल आहे तो. म्हणजे जसं आहे तसंच दाखवणारा मॉडेस्ट व्यक्ती. इकडे देखावेबाज व्यक्ती आहे. इथे फिडेलिटी आहे. फिडेलिटी म्हणजे काय? विश्वसनीयता. फिडेलिटी म्हणजे काय? विश्वसनीयता. विश्वसनीयता. मग विश्वसनीयता असेल तर त्याच्या अपोझिट शब्द कोणते होतील? जिथे कोणत्याही प्रकारचा विश्वास नाहीये. म्हणजे त्या ठिकाणी काय आहे? अविश्वास आहे. त्याला आपण काय म्हणतो? डिसऑनेस्टी म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? इन्सिन्सेरिटी असं म्हणत असतो. इन्सिन्सिअरिटी म्हणतो. त्याला आपण म्हणतो डिसलॉयल असं म्हणत असतो, की त्या ठिकाणी काय आहे? एक परफिडियसनेस आहे, डिसीटफुल आहे, फसवेगिरी आहे, अविश्वसनीयता आहे. फोर्टिफाय म्हणजे काय? मजबूत करणे. फोर्टिफाय म्हणजे काय? मजबूत करणे, स्ट्राँग करणे. मग आता आपण या ठिकाणी काय करतोय? तर या ठिकाणी आपण वर्तन करतोय, खराब करतोय. मग बघा आपण सुरुवातीलाच एक शब्दासाठी पाहिले होते. इथे घेणार वर्तन. त्यानंतर खराब करणे यासाठी आपण आणखी कोणता शब्द पाहिला होता? तर आपण इम्पेअर हा शब्द पाहिला होता. तो खराब करणे आणि डेबिलिटेट सांगितला होता तुम्हाला. हे शब्द रिपीट झाले आहेत बघा. ओके. परंतु या ठिकाणी हा शब्द मात्र वेगळा आहे. तो ई वरनं सुरू झाला होता, हा एफ वरनं झालेला असेल. त्यानंतर या ठिकाणी फॉस्टर आहे. फॉस्टर म्हणजे काय? पालन-पोषण करणे. फॉस्टर म्हणजे काय? पालन-पोषण करणे. एखाद्या लहान बाळाचं किंवा कोणाचंही पालन-पोषण करणे आणि दुसरीकडे अँटोनिम आता आपल्याला शोधायचं आहे. तर या ठिकाणी आपण पालन-पोषण न करता आपण काय करतोय? आपण करतोय अव्हॉइड. आपण काय करतोय? आपण करतोय इग्नोर. आपण काय करतोय? आपण करतोय डिसओन. त्यानंतर बघा फॉक्सी. फॉक्सी म्हणजे कोण? चलाख व्यक्ती. जो व्यक्ती चलाख आहे, फॉक्स सारखा आहे, कनिंग आहे. दुसरीकडे व्यक्ती कसा येणार? विनम्र व्यक्ती येणार, साधारण व्यक्ती येणार, प्रामाणिक व्यक्ती येणार. तर मग या ठिकाणी आपण घेणार हॉनेस्ट, या ठिकाणी आपण घेणार लॉयल, या ठिकाणी आपण घेणार मॉडेस्ट व्यक्ती. त्यानंतर इकडे आहे फ्रायबलस. फ्रायबलस म्हणजे काय? की जेव्हा आपण यूज करतो एखादा फुलिशनेस किंवा एखादा सिली जी गोष्ट असेल, मूर्खपणाची जी गोष्ट असेल, त्याला आपण फ्रायबलस असं म्हणतो. मग त्याविरुद्ध आपण जी गोष्ट सेन्सिबल असेल, त्याला आपण सेन्सिबल असं म्हणत असतो. जी गोष्ट इंटेलिजिबल असेल, जी गोष्ट इंटेलिजिबल असेल, ती आपण म्हणू शकतो किंवा जी प्रॉपर सेन्सने गोष्ट असेल, जी प्रॉपर रॅशनल गोष्ट असेल, त्याला आपण म्हणू शकतो. त्याला आपण काय म्हणतो तार्किक किंवा राशनल. सो एकीकडे आहे पूर्णतः सिली मूर्खपणा आणि इकडे काय आहे काहीतरी विस्डम आहे, काहीतरी सेन्सिबिलिटी आहे, काहीतरी इंटेलिजन्स आहे, काहीतरी रॅशनल गोष्टी या ठिकाणी आहे त्याला आपण म्हणू शकतो. म्हणजे हे होतील आपले अपोझिट वर्ड्स. ओके. तर या पद्धतीने आपला आता पार्ट 7 जो आहे तो संपलेला आहे आणि यानंतर मग आपण पार्ट 8 मध्ये बघा आपले हे पुढचे शब्द घेणार ज्यामध्ये गॉडी आहे, घासली आहे, ही सर्व शब्द आहे. हा गॉडी शब्द आताच आपण फ्लेम्बॉयंटसाठी पाहिला. घासली शब्द म्हणजे काय, की एखादा जे हानिकारक असेल त्याला घासली म्हटलं जातं आणि ग्लटन म्हणजे कोण जो व्यक्ती खादाड असेल तो. तर या पद्धतीने हे शब्द आपण आता पुढच्या भागामध्ये घेणार. तत्पूर्वी आता आपण काय करायचंय हा भाग 7 आहे आणि या 7व्या भागापर्यंत जे काही शब्द मी तुम्हाला सांगितलेले आहेत त्यांची प्रॅक्टिस करत राहा. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. थँक सो मच. टेक केअर. बाय बाय. जय हिंद. जय भारत.